राम मंडळी. दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव ज्यावेळेस आपल्या शेतीला भेट द्यायला येतात त्यावेळेस काय म्हणतात की अण्णाभाऊ, तुम्ही काय करीत जाता, एवढं जे आंब्याची जी काय बाग आहे आपली, ह्या आंब्याच्या बागेमध्ये जे काही गवत आहे का, ह्या गवताचं तुम्ही काहीतरी विल्हेवाट लावी जाता. तर मला थोडंसं वाईट बी वाटतं. नाहीतर मग कोणी त्याच्यातले काही शेतकरी जर असले तर ते काय म्हणतात की अण्णाभाऊ, तुमची एवढी मोठी बाग आहे, तुम्ही तयार केली, सगळं झालं, ह्याच्यात जे आंतरपिकं घेतात ते बी सगळं व्यवस्थित आहे, फक्त ह्या तणासाठी तुम्ही तणनाशकचा वापर बिनधास्त करीत जाता. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ह्याच्यात तणनाशक मारायला पाहिजे का नाही मारायला पाहिजे, तुम्ही कमेंटमध्ये बी सांगा बरं का. कारण आपण ही बाग आहे का, ही बाग आपण तळ हाताच्या फळासारखं जपली, म्हणजे आपण तळ हातावर जसं पुढे येते त्याला कसं जपतो की बाबा ते फुटला नाही पाहिजे, ते जर फुटला तर त्याची जखम होईल. तसं आहे आपली ही जर बाग आपण मध्ये तणनाशक जर मारलं, त्याची वाफ म्हणा, त्याची भाप किंवा काही त्याचा परिणाम दुष्परिणाम 100% बागेवर होतो. कसा होतो आहे नाही होतं आहे का, त्याच्यात तुम्हाला एक व्हिडिओ तसा मोठ्या बागेमध्ये दाखवतो, ज्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेलं आहे आणि आपण तणनाशक मारलेलं नाही समजा. तर असं तुलना करण्यासाठी एक स्पेशल तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यात जर तणनाशक जर मारलं ह्या बागेमध्ये, कोणत्या बागेमध्ये बघा, मग अनुभव आपल्या फक्त आंब्याचा आहे, त्याच्यामुळे आंब्याविषयी सांगतो. आंब्यात जर मारलं का, त्याचे जे काय बारीक बारीक तुषार असतील हे सगळे ह्या पानावर जाते आणि पानाशी पिवळेपणा दिसते, सगळ्या बागेवर पिवळेपणा दिसते आणि जमिनीतून गेल्यानं 100% त्यामुळे सुद्धा त्याचं परिणाम होतो. त्याच्यामुळं आपल्याला बागेमध्ये तणनाशकाचा वापर करायचा नाही आणि मी सुद्धा मारित नाही. मग ह्याच्यात काय वापरायचं काय नाही, ह्याच्यात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो. पण माझ्या माहितीचं बरं का आणि अनुभवानुसार तुम्हाला सांगतो, बागेत जर तणनाशक मारलं तर 100% त्या आपल्या बागेवर त्याचा परिणाम होतो. आंतरपीकमधून कोणतं बी घ्या, जर समजा आपल्याला बाग थोडीशी स्वच्छ जर ठेवायची असली, आंतरपीक जर घेतं त्याच्यात आपल्याला आंतरमशागत इथे करता येते. त्याच्यामुळे आपल्याला तूर घेतली, पलीकडच्या बाजूला अद्रक घेतलेली आपण आंतरपीक म्हणून, त्याचा व्हिडिओ पुन्हा देतो. पण तुम्हाला एक माझं एक प्रामाणिक मत राहील की बाबा बागेमध्ये तणनाशक मारू नका, किमान नवीन बागे तरी समजा कमीत कमी 5-7 वर्षाची बाग असते तरी मारू नका. कारण वर जर गेलं तर खाली त्याचे फाटे हे कमी झालेले असतात, मग त्यावेळेस जर तुमची इच्छा असली तर वापरा आणि त्याचा जर तुम्हाला परिणाम दिसला तर 100% बंद करा. एकदा जर तणनाशक जर मारलं आपण तर त्याचा परिणाम किती होतो ते पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्ही कमेंटमध्ये हे करा, मी त्याचा सविस्तर व्हिडिओ देण्याचा एक प्रयत्न करतो. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.